नमस्कार. आजकाल जागा भाड्याने देताना आपली एखादी प्रॉपर्टी, फ्लॅट, बंगला, रो हाऊस भाड्याने देताना आपण नेहमी ऐकतो की 11 महिन्यांचा करार करावा, ॲग्रीमेंट करावं. पण हा करार काय असतो आणि तो नेमका का महत्त्वाचा आहे, ते आज आपण पाहूयात. आजच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यातील अत्यंत महत्त्वाचे एक कलम सेक्शन 24 सोप्या भाषेत समजावून घेऊ. हे कलम खास अशा घरमालकांसाठी आहे, त्यांनी आपली निवासी मालमत्ता हे कलम फक्त निवासी मालमत्तांसाठी ॲप्लिकेबल आहे, रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी. कमर्शियल प्रॉपर्टीजसाठी नाही, म्हणजे दुकान, गाळा असं जर काही असेल तर त्यांच्यासाठी नाही. आणि लिव्ह अँड लायसन्स तत्त्वावर वापरायला दिलेली असेल तर हे कलम ॲप्लिकेबल आहे. आता या कलम 24चा फायदा घेण्यासाठी आपला लिव्ह अँड लायसन्स करार हा लेखी स्वरूपात रिटन आणि रजिस्टर्ड असायला पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. याचे मुख्य फायदे आणि नियम काय आहेत ते आपण पाहूया. सर्वात प्रथम लिव्ह अँड लायसन्स करार म्हणजे काय? तर नियम असा आहे की या कराराअंतर्गत मालक आपली जागा भाडेकरूला म्हणजेच लायसन्सीला फक्त काही ठराविक काळाकरिता म्हणजे 11 महिने हा काळ कितीही असू शकतो 1 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत. यात वापरायला देतो. यात भाडेकरूला त्या जागेमध्ये कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क किंवा भाडेकरूचा हक्क टेनन्सी राइट्स मिळत नाही. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर समजा तुमची एखादी जागा आहे मुंबईतली, फ्लॅट आहे. राहुल नावाच्या मुलाला एक 11 महिन्यासाठी राहायला दिलेली आहे. याचा अर्थ असा की राहुल फक्त त्या 11 महिन्यांपुरता तिथे राहू शकतो. मुदत संपली की त्याने ते घर रिकामे करणे कायद्याने बंधनकारक आहे. दुसरं असं की मालकाला जागा परत मिळवण्याचा हक्क, राईट टू रिकव्हर पोझेशन. कलम 24 जो आहे तो अत्यंत पॉवरफुल आहे. कराराची मुदत संपल्यानंतर भाडेकरूने घरमालकाची जागा शांततेत परत केली पाहिजे. जर भाडेकरूने मुदत संपूनही घर रिकामे करण्यास नकार दिला, तर घरमालक थेट कायदेशीर कारवाई करून आपली जागा परत मिळवू शकतो. तिसरं असं आहे की मुदत संपल्यानंतर घर रिकामे न केल्यास, जागा रिकामी न केल्यास दुप्पट दंडाची तरतूद याच्यामध्ये आहे. पेनॉल्टी ऑफ डबल रेंट. त्यातला नियम असा आहे की कलम 24 मध्ये जर कराराची मुदत संपली आणि तरीही भाडेकरूने ताबा दिला नाही, तर घरमालकाला त्या पुढील काळाकरता दुप्पट भाडे म्हणजेच डबल लायसन फी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर समजा राहुलचे दर महिन्याचे भाडे ₹15,000 होते आणि 31 डिसेंबरला त्याचा 11 महिन्याचा करार संपला. पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही त्यांनी जर घर रिकामं केलं नाही, स्वतःच्या ताब्यात ठेवलं, ताबा मालकाला परत दिला नाही, अशा वेळी कलम 24 नुसार घरमालक राहुलकडून जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांसाठी 15,000 ऐवजी ₹30,000 प्रति महिना या दुप्पट दराने नुकसान भरपाई मागू शकतो. चौथा मुद्दा असा आहे की जलद न्याय. सक्षम प्राधिकारी, फास्ट ट्रॅक कोर्ट, कॉम्पिटंट अथॉरिटी यांच्याकडे समरी प्रोसिडिंग स्वरूपामध्ये हे प्रकरणे चालतात. तो नियम असा आहे की दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये वर्षानुवर्षे जे खटले चालतात ते टाळण्याकरता कलम 24 अंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणजेच ज्याला आपण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणतो नावाच्या एक विशेष न्यायालयाची व्यवस्था सरकारने केलेली आहे. आता याचा फायदा असा होतो की येथे फक्त लिव्ह अँड लायसन्स कराराचेच संदर्भातील खटले चालतात आणि ते 6 महिन्याच्या आत निकाली काढणे बंधनकारक असते, अपेक्षित असते. तर भाडेकरूला या कोर्टात स्वतःची बाजू मांडण्याआधी कोर्टाची परवानगी म्हणजेच लीव्ह टू डिफेंड म्हटलं जातं त्याला टेक्निकल टर्म्समध्ये. आणि त्यामुळे घरमालकाला अत्यंत जलद न्याय मिळतो. थोडक्यात असं आहे, जर तुम्ही तुमचं निवासी जागा लिव्ह अँड लायसन्स तत्वावर दिली असेल, तर कलम 24 हे सर्वात मोठे सुरक्षा कवचच आहे एक प्रकारचे. हे कलम घरमालकाला त्याची जागा सुरक्षितपणे आणि वेळेवर परत मिळवून देण्याची हमी देते. आता या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी इंटेंट ऑफ द न्यू ऍक्ट हा जो 1999 ला नवीन कायदा अस्तित्वात आला, तर त्याचे
ऑब्जेक्ट्स आणि रिझन्स वेगवेगळ्या वेळी सांगितलेले आहेत. तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देऊन ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स या कायद्याचे या प्रकरणी नमूद केलेले आहेत गीता शिवदासांनी. त्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अजून एका प्रकरणामध्ये चिमणलाल शहा या प्रकरणामध्ये नवीन कायद्याचे इंटेंट्स, ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स सांगितलेले आहेत. पुढे परत मुंबई उच्च न्यायालयाने 2024 साली सुद्धा या प्रकरणामध्ये दीपक कावेडिया या प्रकरणातही याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने अरुण कुमार ओहरी या केसमध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे. तसेच पुन्हा रामशंकर सिन्हा हे एक लँडमार्क जजमेंट आहे. या संदर्भातलं 2025 चा अगदी रिसेंट आहे. येथे देखील उल्लेख आलेला आहे. आणि तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या अल्पना संजय कोलटकर या प्रकरणी देखील याचाही उल्लेख केलेला आहे आणि लिव्ह टू डिफेंड आणि रजिस्टर करारनामा, लेखी करारनामा यांची एक सांगड घालून लिव्ह टू डिफेंड कशा पद्धतीने दिली जाते याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आता ही 5-6 जजमेंट जी आहेत, तर पुढील भागांमध्ये आपण या जजमेंटची थोडक्यात मराठीमध्ये माहिती घेऊयात. धन्यवाद.